अपडेट न्यूज। नेर तालुक्यातील आंजटी पारधी बेडा येथे 1 मे रोजी सायंकाळी घडलेली हृदयद्रावक घटना समोर आली आहे। अन्वी अनिल भोसले वय वर्ष 9 ही चिमुकली पिण्याच्या पाण्यासाठी घराबाहेर पडली होती, मात्र तीच तिच्या आयुष्याची अखेरची पायपीट ठरली। प्रखर उन्हामुळे पाण्यासाठी भटकंती करत असताना अन्वीला चक्कर आली आणि ती कोसळली। ग्रामस्थांच्या माहितीनुसार उष्माघातामुळे तिचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। आंजटी पारधी बेड्यावर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे। ग्रामपंचायतीकडून 7 ते 8 दिवसांमधून केवळ एकदाच नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो, त्यामुळे महिला, लहान मुलं आणि वृद्धांना उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। स्थानिक समाजसेवक बबन पवार यांनी संताप व्यक्त करत सांगितलं की दरवर्षी उन्हाळ्यात अशा घटना घडतात, मात्र प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नाहीत। केवळ आश्वासने मिळतात, प्रत्यक्षात काहीच काम होत नाही। ग्रामपंचायतीपासून जिल्हा स्तरापर्यंत पाठपुरावा करूनही परिस्थितीत बदल झालेला नाही। या दुर्दैवी घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून ग्रामीण व आदिवासी भागातील मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे। प्रतिनिधी निलेश वंजारी। या गावामध्ये एक मृत्यू मुलीचा झालेला आहे आणि पाणीचा मुद्दा सुटलाच पाहिजे। पाणीचा मुद्दा सुटलाच पाहिजे। पाणीचा मुद्दा सुटलाच पाहिजे। पाणीचा मुद्दा सुटलाच पाहिजे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.